त्यांच्यापासून धनसंपत्ती मिळाली. हो ती धनसंपत्ती त्यांना घरी त्याचा कुटुंब खूप मोठा होता. हो पोरा लेकरा बाळा त्याची सुना बाळा काहीतरी बरंच हो मोठा. हो मग ती संपत्ती घेऊन तो घरची माणसाला जगवायचा. हो इकडून लबाडून आणायचा ना, बरं ती घरच्या माणसाला द्यायचं मग सगळ्याला याला त्याला वाटून द्यायचा आणि त्याच्यावर त्याचा परपंच चालवला. बरं तेव्हा असा करता करता त्याला आयुष्य निम्यावर झालं. बरं निम्या आयुष्य घालवल्यावर त्याला भगवंताना पाहिलं का हा लय जाती झाला. बरं याचा काय समाचार आहे ते आपण पाहू जाऊ. म्हणून नारद मुनीना एक बाबाचा रूप घेऊन तो ते वाटाणा आला. ते नारद मुनीना त्याच्यापाशी काय पंचांग झोळी नाही चाललं नारायण 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 नारायण. म्हणजे हे नारायणा काय आहे तुझ्यापाशी टाक याच्यावर. तर तो सांगतो बाबा माझ्यापाशी काय राहणार, हा माझ्यापाशी झोळी जोडी आणि हा त्यात चिपडी बस आणि माझं हे पुस्तक मी चाललो माझा नियम धर्म आहे. हो हो याच्या गावाला जाय तिथं जाय भिक्षा माग अमका कर तमका कर. बरं त्याच्यामुळं मला माझ्यापाशी आहेच काय. नाही 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 तू मरायचं देणार हां 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 म्हणून तू लुबाडू राहिला, मला लबाडी करू राहिला. बरं बरं तुला ते घे तू काय काय आहे त्याच्यात काय नाही पाय तू. तेव्हा त्याच्याही मनातून इतकं दिवस आपण कामा केली तर असा झिट्ट माणूस मला पाहायला बरोबर रखवालदार आहे. अच्छा तो मान सांगतोय मी हे वाटाचा रखवालदार आहे. मला हे वाटात रखवाली करून मी सगळे बायको पोराला पोचून राहिलो. हो हो आधीची त्यांच्याकडून लुबाडून घ्यायची आणि ती बायको पोराला पोसायला न्यायची. पोचायचं मग प्रत्येक माणसाचा अशी थोडा त्याचा साचे घेऊन माझी 7 राजना भरली. बरं नारद मुनीनं सांगलं अरे बाप रे बाप इतका पाप भगवंता कुठं फिरते. बरं त्यानं सांगितलं एवढा पाप भलता पाप झाला तर तो करतोय काय पाप कसला पाप. हा माझा धंदा आहे हा. अच्छा हां मी बायको पोरा जगू राहिली धंद्यावर. कुठला पाप माझा. तर म्हणा हा पाप तुझे बायको पोरा हे पापाला वालेकरी आहेत का. बरं बरं तर म्हणा का नसावी असलेच पाहिजे. असलेच पाहिजे. बरं मीच पोचवतो त्यांना. हो हो मग तो माझ्याकडं जीव नाही देणार तर कोणाकडे कोणाकडे देईल. बरोबर मग माझ्या ताब्यात माणसं आहे त्या माझ्या जर कधी नाही ऐकले मग ऐकतील कोणाचं कोणाचं ते करतीलच. तर म्हणत तू असा कर तू आता घरी जा आणि तुझ्या बायको पोराला विचारून ये मी जे काही इतके दिवस आज धन कमवून आणली चोरी करून आणली का काय करून आणली याचं मला काही माहीत नाही. पण तू आता घरी जाय त्यांना विचार म्या जर हा एवढी धनसंपत्ती तुम्हाला आजवर पोचला हो तर हे संपत्ती पाप आहे म्हणतात. तेव्हा ही पाप तेव्हा हा पाप कायला म्हणतो तो का हो हो ते पोरांना त्याचे सर्वे पर्जाला विचारला
तुम्ही हे पापाला वालेकरी आहात का? हात का? ते खिन्न पाप म्हणजे त्यांनाच माहिती नाही, नाही नाही. यालाच माहिती नाही तर त्यांना काय काय माहिती. माहिती काय माहिती. बरोबर. पण त्यांना बी बुद्धी देणार भगवान हो. त्यांनी सांगितलं नाही बाबा, आम्हाला फक्त खायची माहिती, पापाची काही माहिती नाही. नाही. पाप कशाला म्हणतात, हं. कायला म्हणतात पाप आपण नाही, आपण नाही ते पापाचा वालेकरी नाही म्हणा. बरं बरं बरं. सगळ्यांनी सांगितलं पापाचा वालेकरी नाही. मग त्याने सांगितलं, त्या पोराला सगळ्याला विचारलं. शेवटी बायकोकडे गेला. बायको तरी वालेकरी होईल का? तिला विचारला तर ते नाही सांगितलं, नाही बा आपण काही वालेकरी नाही. नाही नाही. हम्म. आणि मग त्याला अंजण फुटला. बापरे. त्याला अंजण फुटला. हे तिच्या तो त्याला घरी पाठवून दिला. ते टायमाला ते नारद मुनीला तो काय लागला सांगाया, तू बायको पोराला विचारायला चालला तर बुवा मला तिकडे काढून द्यायचे ना, इकडं तू पळून जायचं मागं असं. हो हो हो. हां, म्हणून तू मला तिकडे काढून देतो आणि इकडे जाता पळून. बरं. तर ते नारद मुनीला सांगितलं, बाबा रे तुला खात्री जर नसेल येत, ही दोरी घे आणि मला तिथं झाडाला बांधून दे. बरं बरं. तू येईपर्यंत मी इथंच राहील. हो हो. तो येईपर्यंत. आता तो भगवंताच होता, तो काय आला. मग त्यानं सांगितलं. मग तो तिकून आला, खिण बनवून आला. बरं. विचारला. येता येता पाय धरलं. काय झालं. हो. पाय धरलं नारद मुनीचं. त्यांना विचारलं का भगवंता तू कोण? एवढा जर कधी तुला आडोका मला विचारला आणि त्याच्यात मला गुरफडला, हो. पण तू कोण आहे? तर म्हणे मी भगवंताचा सेवेकरी आहे. बरं. श्री विष्णूचा सेवेकरी आहे मी, हो. भगवंताचा. ते 31 कोटी देव माझे येतात आहे. मी सांगायचं ते मी ऐकायचं. ऐकायचं. बरोबर. मग त्याच्या चरणीत लागला. आत्ता काय करू? काय करू. बरोबर. भगवान त्याचं पायी पडला हो. आणि त्याला सांगितला, तू इथं जे काही ती नदी, पुस्तकच आहे माझ्यापाशी, ही नदी, हे नदीच्या किनाऱ्यावर जाऊन आणि तिथं स्टॅन मांडून बस. हो. अंडी वाढवून स्टॅन मांडून बस. आत्ता हे हातात तुझे काही लकडी, हो. ती लकडी हातात धरून आणि ठाम मांडून बस. आणि मुखातून राम हा शब्द काढ. राम असं. बरोबर. आता त्याच्या बापल्याला मी तो राम शब्दच येत नाही त्याला. कधीच माहीत नाही. कधीच माहीत नाही. त्यांना एकदा दोनदा अरे तसा नाही म्हणायचा, राम म्हणायचा. हा शब्द येतच नाही त्याच्या तोंडात. बरोबर. मग त्याच्या तोंडात शब्द कोणता आला? मरा मरा. मरा मरा मरा. हो. मग यांना सांगितलं की बरोबर आहे, अगदी गोट खाली. हा जरी शब्द आहेस ना, तू हाच शब्द म्हणत बस. बस बस बस. मरा 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 हा शब्द बस. असा करता करता तो तिथं बसला. तर असा बसला मांडून, तर त्याच्या अंगावर
वारुळ चढली. हं. त्याच्या अंगावर वारुळ चढली. ते वारुळीत तो बुजून गेला. जोपर्यंत तो पापाचा घडा होता तोपर्यंत त्याच्या मुखातून नुसतं मरा मरा मरा. आणि त्याच्या पुढं मरा मराच्या पोटी राम 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 राम. आला. हो हो. राम आलम. हो हो. तो मरा मरा शब्द होता तोपर्यंत निघून गेला. बरं मग राम 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 हा शब्द त्याच्या मुखात आला. बरं बरं. मग त्या ठिकाणाला ती वारुळ चढली. तर अशी कित्येक वर्षात चढली असेल भगवान हो झाले. हो हो. जोपर्यंत त्याचा जो काही पापाचा घडा होता हो. तो निघून गेला. तिथून त्याच्या मुखात राम आला आणि त्याचं नाव बदले होऊन गेला. तो वाल्ह्या कोळी होता. वाल्यापुढे. हां. कोळ्याचा धंदा हो हो. वाल्ह्या कोळी. मग तो त्या वाल्मिक ऋषी झाला. मग ते वाल्मिक ऋषी झाल्यावर मग काही एक दिवस गेला असतील. आता भगवंताची लीला ती. हो. काही एक दिवस गेला असतील. मग जेवढं त्याची आकटा भरत असेल तोपर्यंत त्या ठिकाणाला वारुळ चढून गेली आणि हो हो. त्याचं नावच चालू होतं राम 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 राम. अशी धुनी नुसती ऐकायला नारदाच्या कानावर गेली. बरं. ते वारुळीतून नुसतं जबाब. आता तो देव होता. देवता. मग त्याला ऐकायला आता तो तिन्ही चाल चपटी पाताळाचा गमान करणारा हो, माणूस हो, होता. ती सगळी दुरुस्ती केली आणि तो तिथून त्याला असा वरदान दिला की यापुढं तू वाल्मिक ऋषी होशील. आणि खुशी होईल. बरं. तुला महान ऋषी. महाऋषी. तू वाल्मिक ऋषी महान ऋषी. तर हे तुझ्यापासून पुढं रामायण कथन तुझ्या मुखातून जो शब्द निघत तो रामाचा निघत. रामाचा आहे. बरं. राम पुढं काय कौशल करील हो ह्या तू मुखातून लिहिशील. त्याचा तो तुझा पुस्तक पुढं होईल हो हो. रामायण. रामायण. बरं बरं. मग तिथून तो रामायण चालू झाला. चालू झाला. बरं बरं. बरोबर. आज राजाचाही बाप. त्या आज राजाच्या बापाचा आज राजाचे नाही ते बापाच्या पोटी आज राजा जन्मला आणि आज राजाच्या पोटी दशरथ जन्मला हो. आणि दशरथच्या पोटी राम लक्ष्मण जन्मला. अच्छा. तर इथून ती कथा पुढं रामायण चालू झाला. चालू झालं. बरं बरं. वय काय हो तुमची? वय काय आहे वय? हां वय वय होय माझी जवळजवळ आता फार 95वर आली. 95. हां 95 96वर आली. बरं. बघा हे आमचे बहीणचे सासरे आहेत. तर आज मी त्यांच्या घरी म्हणजे पाहुणं म्हणून आलो आहे. आज त्यांचा कार्यक्रम दुसरा आहे पण आपल्याला चालत नाही तरी सुद्धा आपण पाहुणे म्हणून आलो आहे. आता बघा या मामांचा वय म्हणजे 95 झाली मामांची वय. तर सांगा आज म्हाताऱ्या माणसाजवळ बसलो तर देवाचा गुणगान ऐकायला भेटतं आपल्याला. जर माझ्यासारखा माणसाकडे जर बसले तुम्ही तर काय भेटणार आहे? तर यांच्या निंदा त्याच्या निंदा प्रत्येकच्या निंदा. आणि हे काय का चाललं आणि हे कांदा काढले का हे अमुक झालं हे चालणार आहेत. पण एक देवाच्या कृपानं एक हे मामा म्हणजे माझे बाबाच आहेत असं म्हणून एक त्यांच्या म्हणजे बोलणे भाषा पहिल्यापासून म्हणजे देवमध्ये ते पुराण म्हणजे त्यांच्याकडं पुस्तक पण आहेत. ते पोथीपुराण पण वाचता हे मामा आमचे. मी आता भातोड्याला आहे. या भातोड्याला हे गावात आलो भातोड्यामध्ये. तर आमची बहीण इथं दिली म्हणून ते मी इथं आलो आहे. पण हे मामाचं असं आहे की पहिल्यापासून पोथी पुराण
आणि पोथीपुराण वाचता वाचता त्यांचं अजून बी हे मामा काम करता शेतीमध्ये. तरी म्हणजे त्यांचं ते एक भाग्य म्हणावा. भगवंताची लीला काय मला नाही माहिती, पण त्यांनी कार्य असं केलं हे मामांनी. तर खूप चांगलं चांगलं. आता मामांना 4 पोरं आहेत मामा. हां 4 पोरांनी 4 मुली. 4 मुली. बघा मामांचं 4 मुलं आणि 4 मुली आहेत. बघा किती भाग्य म्हणावा. एवढा संसार मोठा आहे. आणि माझे संघ मामा अजून कंटिन्यूटी बोलत आहेत एवढे वर्ष झालं. आणि मामांना असे भगवंताकडून मी पर्यंत मागू का अजून भरपूर वर्षे मामांनी राहावं अशी मी मामांकडून बाप्पाकडून माझ्या गणपती बाप्पा नवशे गणपती बाप्पाकडून आशीर्वाद मागतो. आणि जय हरी रामकृष्ण हरी.